चला मॅच ऑन करायची. बॅटर मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे. आज खऱ्या अर्थाने टीम विजय स्पोर्ट खानपे टीम चांगला खेळत आहे. यस, पाण्याची सुविधा करायची खेळाडू कक्षामध्ये. आमच्या आयोजन कमिटी भगवान शेठ भोईर, आपण एखाद्या खेळाडूला आपल्या पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडू कक्षामध्ये. पण भाऊ पाटील यांचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे आणि सर्वात लेट देखील ते जेवण त्यांनीच केलेलं आहे. सर्वांनी जेवण घेतला पहिलं करून, त्यानंतर भाऊ पाटील. म्हणजे पहिली पंगत त्यांची होती. अल्पेश, क्या बात आहे. यस यस, माधव ठाकरे. हो हो, नक्कीच. चला सामन्याला सुरुवात. गेम ऑन. बडा मॅच. दोन्ही संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. नक्कीच आता कोणता संघ अमर स्पोर्ट कासने संघाबरोबर खेळ याची तयारी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये जी रणनीती होती ना अल्पेश, तीच रणनीती इथे पाहायला मिळते. सलामीची जोडी मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे उतरली होती तीच सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंढरीनाथ पाटील आणि आशिक आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेला आहे, संतोषजी हळके साहेब यांची उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब, वेलकम. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आपण. तर मित्रांनो, सलामीची जोडी खेळपट्टीवर विजय स्पोर्ट खानपे टीम संघाची आपण पाहते. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शतरक्षण करताना जय हिंद देवरुंग टीमला शतरक्षण करताना आपण पाहतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. मॅच ऑन. पहिला चेंडू गोलंदाज तयारीमध्ये. दिलीप. पहिला चेंडू. बॅटची एज होती का काय पाहूया. यस, बॅटची एज होती आणि विकेट कीपर जगदीश, सॉरी मला तरी वाटतं विलास याच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. तर जीवनदान मिळालंय बॅटर पंढरीनाथ पाटील यांना. आता आसिक ज्याने एक षटकार मागच्या मॅच मध्ये ठोकला होता, स्ट्रायकिंग वर पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला आहे, डॉट चेंडू. दिलीप चांगली गोलंदाजी करताना लेंथ लाईन मध्ये पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, संधी होती विकेट कीपरला तिथे. आज नक्कीच जय हिंद देवरुंग संघाला जो ब्रेक मिळाला होता आणि शरद दादा हलके यांची जी व्यवस्था झाली होती टीमला, असं वाटतं की दुपारचं जेवण झालेलं आहे. ज्या प्रकारची फिल्डिंग झाली आहे, नक्कीच चांगला खेळ सध्या तरी 3 चेंडू पर्यंत बघितला आपण जय हिंद देवरुंग संघाच्या माध्यमातून. इथे स्टंपिंग आहे, संधी आहे आणि विकेट देखील मिळालाय. बॅटर आउट. हलके यांची साडू सध्या गोलंदाजी करताना आपण पाहतोय. दिलीप कम्मालीची गोलंदाजी केली आहे आणि जेव्हा ते जेवण करत होते आमच्या सोबतच बसले होते सचिन दादा, त्यांनी अर्धी भाकर माझ्या समोर खाल्ली आणि थोडंसं बिर्याणी होती, ती बिर्याणी थोडीशी खाल्ली त्यांनी. ते म्हणतात की थोडीशी एनर्जी संपली आहे म्हणून ती अर्धी भाकर आणि थोडीशी बिर्याणी आणि कंजूस गोलंदाजी पाहतोय आपण सध्या तरी. फक्त एकच धाव आली आहे, विकेट देखील मिळालाय. जबरदस्त कामगिरी दिलीप गोरीची पाहतोय आपण. वय 45-46 गाठलं तरी देखील क्रिकेटचं जिद्द पाहतोय आपण. फुलटा चेंडू. आता विकेट येईल का. चेंडू हवेमध्ये, मात्र इनफिल्डच्या वरतून चाललाय चेंडू. पॉइंट मध्ये चेंडूला अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि आता परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज कोण आउट आहे पंच लारा सर कळवतील आम्हाला. फलंदाज पंढरीनाथ पाटील बॅक टू डग आउट. विकेट.
थोडीशी चर्चा गोलंदाजाची करूया. कमालीची गोलंदाजी केली आहे. जरी शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे, मात्र गोलंदाजी चांगली राहिली आहे. चाचणी स्पर्धेपासून आपण पाहतोय की लारा सर जोडलेले आहेत भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेमध्ये. मात्र जेव्हापासून जी संघटना सुरू झालेली आहे, आमची त्रिमूर्ती अमर अकबर अंथनी, भाऊ पाटील, सुनील म्हात्रे, सुरेश गरज सर यांची अफाट मेहनत प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळते. आणि योग्य तो जितेंद्रदादा पाटील जे खांडपेगावचे आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील टी शर्ट असो, स्पोर्ट्स शूज असो, त्यांना कॅप देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आहे. ट्रॅक देखील क्या बात आहे, सर्व पंचांना पुरवला जात आहे. जितेंद्र पाटील साहेब सध्या यूट्यूबशी जोडले गेलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टर्न केल्या चेंडूला, शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता फलंदाज होत आहे रन आउट. असो, स्कोरर असो, पंच असो, त्यांच्या नेहमी त्यांचं प्रेम असतो. संघटनेचे एका सर्वांना आवडीचे उपाध्यक्ष म्हणून आपण त्यांना पाहतोय. आज जरी टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत नाही, मात्र युट्यूबशी जोडले गेलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या उद्याचा दिवस फायनलचा आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपली उपस्थिती दाखवा. भगवान शेठ भोईर, नाना गोंदली आणि अमरस्पोर्ट कासने संघाच्या वतीने आपल्याला निमंत्रित दिला जात आहे. आणि संघटनेचे जेव्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सल्लागार, संस्थापक अध्यक्ष असे मंडळी जेव्हा उपस्थित असतो, तेव्हा स्पर्धेला छान छान लागतो मित्रांनो. कारण की स्पर्धेचं आयोजन 4 दिवसाचं आहे आणि जी मेहनत केलेली आहे मित्रांनो. आपल्या संघटनेमध्ये असा देखील नियम आहे की प्रत्येक संघाने एक स्पर्धा ठेवावी. आणि मात्र प्रत्येक वर्षी भगवान दादा यांचा प्रयत्न असतो की एक मोठी स्पर्धा, आणि या चालू अंगामध्ये सर्वात मोठी स्पर्धा आहे. फक्त एकच गोष्टीची कमी राहिली या स्पर्धेमध्ये, ती नाईटला नाही आहे. तो देखील होईल पुढच्या वर्षी. ते देखील स्पर्धेचं आयोजन दादा करतील. ती देखील तुम्हाला स्पर्धा खेळायला मिळेल. मात्र या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पारितोषिक आहेत हे आम्ही इथूनच अनाउन्समेंट करतो दादा. सुंदर असा हा स्ट्रोक व्ही शेप मध्ये खेळलाय. शतरक्षक टीमचे कॅप्टन चेंडूला फील्ड करताय. हलकासा मिस फील्ड होत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. आज अलगच मूड मध्ये पाहायला मिळतंय विनोद शेंडे यांना आपण पाहतोय. एन्जॉय क्रिकेट, लाईफ इज एन्जॉय. आता वय जेव्हा 40 जातोय तेव्हा आपण विचारच करत असतो की एखादा जॉब असावा किंवा घरी व्यवस्थित रूपे आपलं घर खर्च चालावा, असं काम असावा. चला, तिसऱ्या पंचांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तिसऱ्या पंचांची माग केलेली आहे. सुरेश गरज सर, आपण मैदानामध्ये जायचं आहे. भाऊ पाटील, सुरेश गरज सर अगदी जी मोठी कूलर आहे व्यासपीठावर त्याची हवा खात होते. आपण त्यांना घेतलं मैदानामध्ये, काही हरकत नाहीये. भाऊ पाटील चर्चा करताना विजेंद्र पाटील यांच्या सोबत. सुंदर असे गिफ्ट आहेत या स्पर्धेमध्ये. ट्रॉफी आहे. रामदासजी शेळके साहेब, विजेची तरणे साहेबांची उपस्थिती झाली होती. पालीगावचे उद्योजक आहेत अमोल दलवी साहेब, ओम साई मंडप डेकोरेटर्स, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. जयवंतजी कोलेकर साहेबांनी देखील आम्हाला एक गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेला आहे. वैभव हलके, स्वप्नील हलके यांच्या माध्यमातून पेस्ट्री आहे, कुछ मिठा हो जाए, आणि त्याहून तुफानी इनिंगसाठी किरण शेलार ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स आहे, शीतबिया त्याला आपण म्हणतो. तर सुरुवात इथे झाली आहे. धाबा धाव पलकावर लागलेल्या आहेत त्या 12 धाबा. डॉट नंतर आलेला मोठा फटका, मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये, विकेट मिळतो इथे.
देवरुंग टीम संघाला बॅटर आउट. मागच्या मॅच मध्ये कॅप्टन एक चौका ठोकला होता आणि लगेच आउट झाले आणि आता 2 धावा बनवल्या, लगेच डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळाले. आता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 30 धावांची यादगार इनिंग पेश केली होती मागच्या मॅच मध्ये. धाव संख्या 12 धावा धावफलकावर. योगेश रेड कॅप डेंजरमॅन, षटकारांची आतिषबाजी मागच्या मॅच मध्ये. इथून पाहूया गोलंदाज दशरथ पाटील कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतील. ओ ड्राईव्ह करायचं होतं, ऑफ साईडला चेंडू ढकलायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू, कमालीची गोलंदाजी. फक्त अल्पेश गायकवाड सांगितले की फक्त 3 धावा आलेले आहेत आणि 2 विकेट, एक दशरथच्या खात्यामध्ये, एक टीमच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न. आता मात्र अधिक चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय. वाईट इशारा आहे पंच लारा सरांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये मित्रांनो शिस्तबद्ध संघासाठी देखील एक सुंदर अशी ट्रॉफी आहे, ती देखील आम्हाला इथे प्राप्त झालेली आहे सुधीर दलवी साहेबांच्या माध्यमातून. शिस्तबद्ध संघाच्या बद्दल देखील आपण थोडंसं चर्चा करू या चेंडू नंतर. वाईटने धावसंख्या 13 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला. पॉइंटवर शतरक्षक वेगाने. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता आहे आणि आरामात योगेश 2 धावा पूर्ण करताना. तर आपण चर्चा करत होते की शिस्तबद्ध संघ. मित्रांनो शिस्तबद्ध संघाचा जो अवॉर्ड दिला जातो ना, तो अवॉर्ड कधी दिला जातो तर तुमची उपस्थिती वेळेवर. स्पर्धेमध्ये टॉस, इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी जेव्हा टॉस बॉक्समध्ये कॅप्टन पोहोचतो तेव्हा, स्पर्धेमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो त्या एंट्री फीस जेव्हा आपण वेळेवर जमा करतो, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट केल्यानंतर तो खेळाडू लगेचच आपण व्यासपीठावर येतोय, त्याला जेव्हा पारितोषिक देतो आपण, तर तेव्हा त्या संघाला इथे आपण नाव नोंदणी करतो शिस्तबद्ध संघ म्हणून. नक्कीच आज वेळेवर उपस्थिती खानपे टीम संघाची देखील राहिलेली आहे. धाव संख्यांचा विचार केला तर धावा कमी आहेत. अल्पेश 2 षटकापर्यंत फक्त 15 धावा आलेले आहेत. 7.50 ची सरासरी गाठते टीम. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर इथून 20+ धावा आल्या नाही तर गोलंदाजी करत असताना डोकेदुखी ठरू शकतो खानपे टीम संघाला. तर एक मजबूत कडी, अर्थातच जगदीश तटवार करावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि असंही जगदीश ग्रामीण क्रिकेटचं एक मोठं नाव आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी आपली तयारी करत आहे. शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग, एसटी रक्षक एसटी पासून थोडंसं दूर आहे. पॉइंट गलीमध्ये एक शतरक्षक तैनात आहे. त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. एक सिंगल आली आहे. ओ आनंद, मच्छिंद्र केने आनंद घेताना मैदानामध्ये आपण पाहतोय. आनंद घेणं फार महत्वाचं आहे. नक्कीच मच्छिंद्र दादांच्या चेहऱ्यावर स्मित्य. जेवढं तुम्ही हसणार ना तेवढे तुम्ही जगणार आहेत. आयुष्यामध्ये कंटाळा हा शब्द तुम्ही घेऊ नका. जेव्हा 40 वय गाठली जाते, आपण एन्जॉयमेंट करू. आपण कसं सुरक्षित राहू, आपल्या घरच्यांना आपण कसं सुरक्षित ठेवू, या गोष्टीकडे आपण लक्ष देतोय. आता धाव संख्या 16 धावा. गोलंदाज तयारीमध्ये जगदीश ठांगे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. आता योगेश आज प्रत्येकी चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत आहे. डॉट चेंडू टाकला गेलाय. एक बलाढ्य संघाला पराभूत केलं विजयस्पोर्ट खानपे टीम संघाने. जो पहिल्यांदा जी स्पर्धा झाली होती कासने टीमची 40+ची, तेव्हा ती स्पर्धा जिंकली होती सरुली पाटा टीम संघाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रत्येकी चेंडू गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न. यावेळी फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलेला आहे, मात्र थोडासा उशिराने पोहोचला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 धावा पूर्ण होत आहेत. सुभाष भोईर
आपण अल्पेश गायकवाड यांची संपर्क साधायचा आहे. आज भगवंतदादा भोईर आपल्या 32च्या 32 खेळाडूंनी आज ड्रेसिंग मारलेली आहे. त्याच्यातून 11 खेळाडूंनी चांगला खेळ केलेला आहे. बाकीचं आपण पाहतो की दुपारचं अजूनही भोजन सुरू आहे, कीर्तन सुरू आहे. हुक केला चेंडूला, शतरक्षक आहे. ओ मौका भी दिया और चौका भी दिया. चेंडू सीमा पार चौकार. झेल पकडण्यासारखा होता तिथे, मात्र झेल देखील पकडू शकले नाही. आज रविवार आहे. नानू सुतार यांच्याशी थोडीशी चर्चा झाली मगाशी. त्यांनी सांगितलं जेव्हा मी माझ्या संघाला क्वालिफाय करेल आजच्या गटातून तेव्हा संध्याकाळच्या जशन जो असेल, सेलिब्रेशन असेल तो मी करेल. मात्र सध्या मी मैदानापासून दूर राहू शकणार नाहीये. नक्कीच एन्जॉयमेंट करताना आमच्या डावे बाजूला आहेत नानू सुतार. याच्या बॅट मधून चौकार आणि माहिती मिळते की भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठा फायटर कोंबडा जो असेल तो त्यांच्याकडे आहे. जर कोणी तयार असेल झून साठी तर नक्कीच संपर्क साधा योगेश यांना. चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. सो रिक्वेस्ट जुना चेंडू फेकायचा मैदानामध्ये. आणि आमचे सेवन सेवक माईक सचिन दादाच्या हातामध्ये असल्यावरच आपण तयारीमध्ये असता. सचिन दादा होऊन जाऊ दे एकदा. ऑफ साइड बाउंड्रीच्या बाहेर झेल घेतला 511. स्वयंसेवक चला बॉलचा ताबा घ्या. चला हरकत नाही, सामना सुरू ठेवा. 4 स्वयंसेवक आहेत तिकडे पण चेंडू हरवलाय. चला सामना सुरू करा. संदेशजी या. धाव संख्या 22 धावा धावफलकावर. धावा बनतायत. सुंदर असा हा ड्राईव्ह लॉंगॉनला शतरक्षक आहे. सिंगल धाव आली आहे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आता धावा बनतायत योगेच्या माध्यमातून. धाव संख्या 24 धावा धावफलकावर. धाव संख्या 24 धावा धावफलकावर. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये जगदीश. या षटकामध्ये अल्पेश 9 धावा आलेल्या आहेत. एखादा अजून एक मोठा फटका येईल का? योग्य सज्ज होत आहे. शॉर्ट बॉल ऑन साइडला. शतरक्षक आहे मात्र चान्स नाहीये. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. कम्मालीचा षटक राहिला विजय स्पोर्ट कानपेटीन संघासाठी. तीन षटकांचा खेळ झालेला आहे समाप्त. धावसंख्या 28 धावा. इथून जर 12 धावा आल्या नाही तर लो स्कोरिंगचा सामना होईल. 40+ क्रिकेट खेळतो. 40+ टार्गेट असणं फार महत्वाचं आहे. चला 16 मिनिटं झाली आहेत. देवरुंग टीम भाऊ पाटील 16 मिनिटं बरोबर वापरली गेलेत. आपण लक्ष द्यायचंय. माधव ठाकरे यांचे चाहते आहेत. आदर्श मानतात. नक्कीच पंचांना देखील कधी कधी आमचे कॅमेरामॅन कैद करत जा तुम्ही. त्यांचे एकच स्टेप असतो ती टायमावरच येतो. त्यांचं जेव्हा दोन्ही कॅमेऱ्यावर लक्ष असतो तेव्हा ते स्टेप मारतात. भाऊ पाटीलनी 4 भाकरी आणि 6 पांडी खाल्लेली आज.
चला भाऊ पाटील, तुमच्यावरचं असलेलं प्रेम आहे हो. नक्कीच कबूल करताना ना आम्ही नेहमी जेव्हा जेव्हा भाऊ पाटील, सुनील म्हात्रे, सुरेश गरज सर जेव्हा असतात मैदानामध्ये, तो क्षणच आमच्यासाठी चांगला असतो. त्रिमूर्ती अमर अकबर अंतरी मी नेहमी म्हणत असतो. आणि कारण की मित्रांनो, त्यांच्यामुळेच ही स्पर्धा पार पडते नेहमी. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड, आणि नक्कीच चाचणी स्पर्धेपासून मी जॉईन झालेला आहे. अल्पेशच्या सोबत भरपूर स्पर्धा केलेल्या आहेत आणि फुल एन्जॉय असतो आमचं. आम्ही एकमेकांवर कधीच रागवत नाही. प्रेमाची भाषा संध्याकाळी जाताना एकत्रच जातो आम्ही. मोठा फटका केलाय आणि चेंडू सीमा पार येते चौकार. मात्र त्याच्या अगोदर डीजेचा वादक सुरू झाला होता. विश्वनाथ देसले साहेब उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. अगदी दुरून मुरबाडवरून प्रवास गाठून आलेले आहेत आणि भगवान शेठ भोईर यांच्यावर असलेला प्रेम त्यांच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित दाखवलेले आहे. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. क्या बात आहे. हिवाळा महिना सुरू आहे. मसा यात्रा संपन्न झाली आहे आणि तो संपन्न करूनच इथे उपस्थिती दाखवलेली आहे. अजून एक मोठा फटका आलेला आहे. मात्र शतरक्षक जगदीश आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, दोन्ही गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या. मात्र विकेट किपर दुपारच्या या मॅच मध्ये थोडीशी चुकी करतायत. मात्र रनरचा विकेट नक्कीच मिळेल. बॅटर आउट. नशीब रिप्ले दाखवत होते भाऊ पाटील, आता फोकस झाले असते आज. नक्कीच यस, अगदी बरोबर. संध्याकाळी जाताना भेटू आपण त्यांना. भाऊ पाटील यांचे आज गुरुवारी सध्या वारेट मध्ये आहेत. मच्छिंद्र केने यांच्या षटकामध्ये चौकार आला आणि त्यानंतर विकेटने कमबॅक देखील पाहायला मिळाला. मोहन आलेला आहे नवीन आणि त्याच्यावर आपण पाहतोय की इथे विकेट पुन्हा एकदा मिळालंय. विकेट किपिंगचं काम अगदी एम एस धोनीच्या अंदाजामध्ये. जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये एखादा कुटुंब असतो, प्रत्येक कुटुंबाचा एक भगत असतो, तेव्हा जी रान भरतं ना आपण, तेव्हा एखादा भगत बघायचं असतो कोण बनेल. तेव्हा जी रान भरले जाते, थोडंसं अंग जेव्हा हालायला सुरुवात होते तशी सुरुवात केली भाऊ पाटील याने. कदाचित डान्सिंग होईल आणि भगवान शेठ भोईर यांच्या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसामध्ये डान्सिंग म्हणून आपण भाऊ पाटील यांना बघणार आहोत. पुन्हा एकदा बॅटची एज, शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे, एकच धाव घेता आली आहे, थ्रो चांगला आलेला आहे, चांगली गोलंदाजी केली आहे मच्छिंद्र केने यांच्या माध्यमातून. धाव संख्या 34 धावा धावफलकावर. अल्पेश किती चेंडू बाकी आहेत षटकातील? 2 चेंडू. एखादा मोठा फटका येईल का? प्रयत्न करावे लागतील. मोहन आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. गतीमध्ये परिवर्तन, पंच करण्याचा प्रयत्न. किती चेंडूचा आहे, बाउन्सर टाकला गेलाय. स्क्वेअर लेग पंचाने देखील बघितला. भाऊ पाटील आहेत. आता पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट चेंडू. काय कमालीची गोलंदाजी केली आहे, फिरकी गोलंदाजी. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त. टोटल धावसंख्या 34 आणि 35 धावांचं एक छोटासा आव्हान ठेवलेलं आहे. जय हिंद देवरुंग टीम या धावा आरामात बनवतील की शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगवण्याची ताकद दाखवतील विजय स्पोर्ट खानपे टीम. मी थांबतो, पाहत रहा. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब यांच्या आठवणीला उजाला देण्याकरिता अमर स्पोर्ट कास्ते संघाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर पुढचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल सचिन गोंदी यांचं. धन्यवाद.
धन्यवाद. स्वामी समर्थ एंटरप्राइजेसला विनंती आहे, स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कासनेला विनंती आहे, 2 पाण्याचे जार आपण घेऊन यायचे आहेत. वैभवजी आलगे, मंगेशजी भगत, 2. आता इथे मात्र आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. कॅमेरामॅनला विनंती आहे आमच्या व्यासपीठाला कव्हर करा. कॅमेरामन विश्वनाथ देसले साहेबांना आपण सन्मानित करणार आहे. स्वामी समर्थ एंटरप्राइजचे सर्वेसर्वा सहाय्यक आदरणीय शुभमजी भोईर माटू आपणास विनंती आहे, 2 पाण्याचे जार घेऊन यायचे त्वरित. शुभमजी भोईर चला या. शुभमजी भोईर साहेब पाण्याचे 2 जार आणायचे आहेत. आपण विश्वनाथ देसले साहेबांना सन्मानित करणार आहोत. मी भगवानजी भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय देसले साहेबांना सन्मानित करा. या देसले साहेब भगवान भोईर साहेबांच्या अतिशय विश्वासू मुरबाड तालुक्यातील आन मान शान मसा यात्रेमध्ये ज्यांचं आम्हाला मोलाचं योगदान लाभलं असे आदरणीय विश्वनाथजी देसले साहेब यांना मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करतायत. आदरणीय भगवानजी भोईर साहेब यांचे शुभ हस्ते विश्वनाथ देसले साहेब धन्यवाद. वेलात वेल काढून आपण मुरबाडवरनं या ठिकाणी आलात त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद देसले साहेब. यानंतर होणारा जो सामना आहे तो सामना आहे विजयी संघ विरोधात अमर स्पोर्ट्स कासने. अमर स्पोर्ट कासने संघाचे जेवढेही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आमच्या व्यासपीठाच्या अगदी बाजूने उपस्थित राहायचंय. शरद हलके, भगवानजी भोईर, रामदास शेळके, तुळशीदास जिगगे, नानूजी सुतार, काशीनाथ जिगगे, सुभाष चला या. जे जे उपस्थित त्यांनी या व्यासपीठाच्या अगदी बाजूला थांबा. चला जैन देवरुंग बॅट्समन पाठवा. 35 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 35 धावा. जैन देव जयरामजी दलवी साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम जयरामजी दलवी काका. जैन देवरू संघाचे फलंदाज आलेले आहेत. चला या. व्यासपीठावरनं आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय शरदजी गोतारणे साहेब, आदरणीय वडवली गावचे माजी सरपंच आहे. या कासने गावावर त्यांचा अपार प्रेम आहे. या कासने गावाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांची सहभाग असतं, उपस्थिती असते असं आमचे आणि प्रत्येक कार्यक्रमाला भरीव मदत सुद्धा असते त्यांची. जे आदरणीय शरदजी गोतारणे साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत तसे आदरणीय जयरामजी दलवी साहेब हे सुद्धा आनंद घेत आहेत. विश्वनाथ देसले साहेब आणि मावशा आणि भाचा असा हे एकत्र मजा घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेचं. विश्वनाथ देसले साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा आनंद घ्या. चला सामना सुरू करा. नीलकंठ आणि दिलीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जैन देवरुंग साठी. विजय स्पोर्ट खांडपे संघासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. जगदीश 35 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 35 धावा जमा करायच्या आहेत. सामना सुरू होतोय. पंच इशारा करतायत. गोलंदाजी मार्कवर जगदीश, स्ट्राईकला आहेत नीलकंठ, नॉन स्ट्राईकला दिलीप.
पहिला चेंडू फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये विजेंदर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि पहिला मासा गडाला पहिल्याच चेंडूवर निलकंठला माघारी परतावं लागतंय. जय हिंद देवरुंग संघ एक गडच्या मोबदल्यात अजूनही 0 धावसंख्येवर. नॉन स्ट्राईकला आहेत फलंदाज रामदास. 24-35 हे इक्वेशन होतं. 35 धावांची आवश्यकता होती. 24 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद केलंय रामदास केने. इथे मात्र हा चेंडू खूपच चांगला चेंडू, चांगला एसटी रक्षण. आता सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो चांगले एसटी रक्षण विजय स्पोर्ट कानपे संघाच्या माध्यमातून नेहमीच होत आले. आजच्या दिवसामध्ये तरी चांगली एसटी रक्षकाची भूमिका प्रल्हाद पाटील आहेत. चांगले एसटी रक्षण प्रल्हाद, नाव सुद्धा एसटी रक्षण मोठं नाव आहे. इथं मात्र बॅटची कडा, चेंडू शॉर्ट टर्नमॅनच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, काय स्टॉप केलाय. एक धाव आशिकने, अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रल्हाद नाव म्हटलं तर आलिमगडचे प्रल्हादला कोण विसरेल, ज्याप्रमाणे त्यांचं एसटी रक्षण असायचं अनेक वर्षापूर्वी. त्यांनी अनेक वर्ष आणि अल्पेश गायकवाड सरांचा सर्वात आवडता पंच सुद्धा आहेत प्रल्हाद पाटील आलिमगर. काय पंचांची भूमिका असेल, एसट्यांची भूमिका ज्याप्रमाणे त्यांनी अनेक वर्ष सिटी क्रिकेटला गाजवली आहे आणि आता पंच म्हणून गाजवत आहेत. सेकंड इनिंग आहे त्यांची पंचांची आणि अप्रतिम एसटी रक्षक, भिवंडी तालुक्यातील नंबर 1 एसटी रक्षक म्हणून नाव होतं. इथं मात्र हा चेंडू खेळून काढले तर मिड ऑफच्या रिझन मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 2. प्रल्हाद पाटील म्हटलं तर पूर्ण दिवसामध्ये एकदाही रिव्ह्यू, एकदाही थर्ड अंपायर घेत नाही अशी पंचांची भूमिका आहे त्यांची. पुढील चेंडू इथे मात्र एसट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी विजय स्पोर्ट्स खांडपे संघाची. 35 धावांची गरज असताना 4 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय किल्ला आतापर्यंत जैन देवरुंग संघाचा. सन्माननीय देवीदाजी वारगडे साहेबांचं शुभ आगमन झालंय. आमचे दादा, आदरणीय दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. कासले गावचे अनेक वर्ष पोलीस पाटील राहिलेलं हे व्यक्तिमत्व आणि सन्माननीय महेशजी केने साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. महेशजी केने साहेबांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आमचे लाडके भाऊजी आहेत. महेशजी केने म्हटलं तर एक साई भक्त आहेत. नेहमीच पंढरपूरची वारी असेल, शिर्डीची वारी असेल ती करत असतात. आळंदीची वारी त्यांच्या माध्यमातून होते. एक धार्मिक व्यक्तिमत्व आहेत महेशजीकडे. इथं मात्र हा चेंडू फलंदाज बाद झालेत. पंच निर्णय घेत आहेत.
पंच निर्णय द्या पंच. डॉट बॉल, नॉट आउट. पहिलं षटक समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 2. म्हणजे आता उर्वरित चेंडू आहेत 18 चेंडू 33 धावा. प्रतिषटक 11 धावा जमा कराव्या लागतील. 11च्या सरासरीनं धावा जमा कराव्या लागतील. अमोल स्पोर्ट कासने आगमन झाले. संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित आहे. शरदजी आलके, सुधीरजी शेलार, नानाजी गोंदली, मिलिंदजी भोईर, नानू सुतार, राहुल हलके, अनिलजी गोंदली, भगवानजी भोईर, तुलसीदासजी गगे, रामदासजी शेळके आणि या सर्वांना मोटिवेट करतायत वडवली गावचे माजी सरपंच आणि आमचे मामा आदरणीय शरदजी गोतारणे साहेब. सर्वांना सूचना देत आहेत कसं क्रिकेट खेळायचं. आणि सकाळच्या सत्रामध्ये जी अनाउन्समेंट झाली होती, अमोल स्पोर्ट कास्ते संघाने जर प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेमध्ये, तर अमर 40+ क्रिकेट संघाला आणि सर्व पाठीराख्यांना यांना अलिबाग येथे जी मेजबानी आहे ती रामदासजी शेळके आणि आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून दिली जाईल. गोलंदाज जगदीश मिलिंदजी भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. मिलिंदजी आज नसतं वा आस्तिक ते मात्र उजव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखा चेंडू पद इशारा करता. अवांतर चेंडू अवांतर धाव. आस्तिक केने येत आहेत गोलंदाजी मार्कवर. प्रतिषटक 11 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू अवांतर. इथे मात्र प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. झेल सुटलाय. 2 धावा तर सहज पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजाला माघारी वार्तावं लागेल. 2 धावा मिळाल्या. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा. गडी सुद्धा बाद झालाय. धावसंख्या झाली ती 5. देवानंद बाद झालेत. डीजे संकेत यांनी लक्ष द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. गडी बाद झाला. चौकार जाऊ, षटकार जाऊ. इथे मात्र आपल्याला सुंदर सुंदर असं गाणं सादर करायचं. कोण आलेत? आदरणीय जगदीशजी ठाणगे फलंदाजीसाठी आलेत. वारकरी आहेत. पंढरपूर येथे वारीला जात असतात. यानंतर शिर्डी येथे वारी करतात. पदयात्री आहेत. जगदीश ठाणगे यांचं स्वतःचं एक YouTube चॅनेल सुद्धा आहे. त्यावर ते अपडेट देत असतात सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांची. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू. आस्तिक चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. 2 मध्ये धावा खर्च केलेत फक्त 3. मागील सामन्यामध्ये 30 धावा खर्च केले होते आस्तिकने. आपल्या षटकामध्ये आस्तिक. इथे मात्र अजून एक निर्धाव. फलंदाजीला फलंदाज आहेत दिलीप गोडे. पूर्णपणे दडपणामध्ये आलेत. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी आहेत, जगदीश नॉन स्ट्राईकला आहेत, त्यांना स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये पूर्णपणे दडपणामध्ये आपली फलंदाजी करतायत. दिलीप केने. धावसंख्या धावफलकावर 5. दुसरं षटक मार्गस्थ. इथे मात्र चेंडू भिरकावून दिले. विजेंद्र आहेत. काय होतंय आज, काय झालंय खांडपेच्या क्षेत्ररक्षकांना. 2 धावा तर सहज पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, नाही. झेल होती. धावा सुद्धा वाचल्या असत्या, पण मात्र 2 धावा बाल सुद्धा झाल्या आणि झेल सुद्धा ड्रॉप केली दिलीप गोडेची. धावसंख्या झाली ती 7. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, आणि फलंदाज बाद. बुद्धिचातुर्य वापरली दिलीपने आणि माघारी परतलाय 1 धावेने. रनआउट जरूर झालाय, पण धावसंख्या 8 वर पोहोचतीये. दुसरं षटक मार्गस्थ असताना
विलास घोडे आलेत फलंदाजीला, जगदीश आहेत नॉन स्ट्राईकला विलास आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे अजूनही. सामना अजून समसमान आहे. इथे मध्ये कमबॅक केले विजय स्पोर्ट्स खांडपे संघाने गोलंदाजांच्या जीवावर. इथे मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय. धाव संख्या झाली ती 10. आता चेंडू शिल्लक आहेत 12. जिंकण्यासाठी धावा हवा आहेत त्या 25. बारा चेंडू 25 धावा. कोण विजयी होईल, कोण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल? पुढील 12 चेंडू सांगतील पुढील सामना असेल आजच्या दिवसातील शेवटचा सामना, अर्थात अमर स्पोर्ट कासने विरोधात. कोण 2 हात करील? शुभमजी भोईर वेलकम. या स्वामी समर्थ एंटरप्राइजच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आपल्याकडनं करण्यात आलेली आहे. सुभाष भोईर बुमबुम कुठे असाल कृपया या टीमला जॉईन व्हा. अल्पेश गायकवाड सर आपली वाट पाहत आहेत. सुभाष बुमबुम आपण या. गुरुनाथ भोईर, नानू सुतार इथं शुभागमन झालं. या शुभमजी भोईर, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजचे सर्वे सर्वा. योगीजी दलवी, स्वामी समर्थ एंटरप्राइजच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करायची आपण. योगीजी आपण या. बुम बुम सुभाष यांचं शुभ आगमन झालं. वेलकम बुम 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 सुभाष. बारा चेंडू 25. 12 चेंडू 25 धावाचं इक्वेशन. कोण जिंकेल, कोण पुढे जाईल, कोण? आशिष भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. दुपारचं सत्र गाजवलंय म्हणायला हरकत नाही. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. फाईन लेगला चेंडू येत आहे आणि चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. पूर्णपणे कमबॅक केले असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र बॅकफूट ला गेले, पंच केले. पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल. 4 धावा चौकार. पद्माकर वर्म्याचा गो, वर्म्याचा गुलाबी पेटा. पद्माकर वर्म्याचा गो, वर्म्याचा गुलाबी पेटा. धन्यवाद. डीजे काही फटका सजवलाय. 2 चेंडूवर 2 चौकार, 8 धावा वसूल केलेत. फलंदाज विलास घोडेच्या माध्यमातून 17 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 17 धावा. मिलिंदजी भोईर, आशिषजी भोईर आणि सुधीरजी शेलारी त्रिमूर्ती. हा हे त्रिकूट आपल्याला पाहायला मिळतं. 3 तिगाडा काम तगडा. संध्याकाळी भेटू हरकत नाही. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होत आहेत.
मोहन पाटील 2 लगातार चौकार काढलेत मोहनने. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये, एक धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या पोहोचते ती 19 या आकड्यामध्ये. आता 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा. विलास गोडे आणि जगदीश ठाणगे ही जोडी. अमरस्पोर्ट कास्ते तयार राहायचे. एव्हरेज, एव्हरकूल, सिमेंट पत्रे. इथे मात्र जगदीश साठी हा चेंडू होता. चेंडू शरीरावर जरूर आदळला. हाईट फॅक्टर पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण, 8 चेंडू. आता 15 धावांची आवश्यकता. 8-15-21 आला. एक मोठा फटका सामन्यामध्ये विजयाकडे वाटचाल करेल. मोहन पाटील चांगली गोलंदाजी करतायत, पण तेवढीच चांगली फलंदाजी आपल्याला विलास गोडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. इथे मात्र थोडंसं बांधण्यामध्ये यश आलंय, त्यांना थांबवण्यामध्ये यश आलंय. 8 चेंडू 15 धावा. जर्सी क्रमांक 7 विलास गोडे. आणि इथे मात्र काय यॉर्कर हाताळलाय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही यष्टी रक्षक. अमर क्रीडा मंडळ आयोजित 40+ क्रिकेट संघटनेसाठी सन्माननीय यश गायकर यांच्याकडनं एव्हरेज, एव्हरकूल सिमेंटच्या पत्र्यांची ऍडव्हर्टाईज आपण पाहू शकता. स्वर्गीय महादेव दोली भाऊसाहेब स्मृती चषक 2026. एव्हरेज, एव्हरकूल छतामुळे उष्णतेची नो एंट्री. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. मोठा मासा गलाला. इथे मात्र काय गोलंदाजी करतायत मोहन पाटील. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरच्या 4 चेंडूवर धावा खर्च करतात फक्त आणि फक्त 2. धावा जमा करण्यामध्ये यश आलंय. आता चेंडू शिल्लक आहेत 6. जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत फक्त आणि फक्त 15. जगदीश ठाणगे आणि हरेश केने ही जोडी. हरेश सुद्धा विस्फोटक फलंदाज आहेत, त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. चला स्पीडअप करा. यानंतर अजून एक सामना आहे आपला. खांडपे संघ थोडस स्पीडअप करा. नितेश पाटील यांचा संघ सरपंच आहेत खांडपेचे आणि विजय स्पोर्ट्स खांडपे सर्वे सर्वाय गोलंदाजी मार्क वर विनोद केने. फलंदाजीसाठी जगदीश टानगे. नॉन स्ट्राईकला हरिश्चंद्र केने. जगदीशसाठी इथे मात्र पहिला चेंडू बॅकफुटला गेले, त्या ठिकाणी पूल केलाय सक्सेसफुल. 4 धावा चौकार.
पार केला पहिल्या चेंडूवर, गती ओळखली होती, बॅकफूट त्या ठिकाणावर लॉंग लेग फाईन लेगचा क्षेत्र निवडला आणि सक्सेस झाले जगदीश. विनोद केनेवर प्रहार केलाय जगदीश ठाणगेने. विनोद शेंडे त्या ठिकाणी गोलंदाज विनोद शेंडे. इथे मात्र हा चेंडू गती होती पूर्णपणे बीट झालेत. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा ब्लास्ट मारावाच लागेल सामना जिंकायचा असेल तर. जगदीश टाणगे थोडेसे पहिल्या चेंडूवर सरप्राईज जरूर झाले, पण दुसऱ्या चेंडूवर डबल सरप्राईज झाले. पहिला चेंडू गती कमी गेली होती, दुसऱ्या चेंडूवर इतकी गती होती की सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय चेंडू. 4 चेंडू 11 धावा. जैन देवरुंग चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र प्रहार केलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल मल्टिपल बाउंस, 4 धावांसाठी चौकार. काय प्रहार केलाय विनोद शेंडेवर. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर प्रहार झालाय चौकार. आता 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका जैन देवरुंग कडे सामना पूर्णपणे झुकेल आणि जगदीश ठाण म्हणून आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडू हवेमध्ये सेफ झोन मध्ये जाईल का? एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि सहज 2 धावा आणि 2च धावेवर समाधान व्यक्त केलंय. आता चेंडू शिल्लक आहे 2, जिंकण्याचा धावा हवाय त्या 5. आपण पाहिलं असेल खांडपे संघ पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय रंगतदार सामना शेवटच्या क्षणी आणि मोक्याच्या क्षणी विनोद शेंडेने जिंकून दिला होता आणि आता सुद्धा विनोदवरती जबाबदारी आहे विजय स्पोर्ट खांडपे संघासाठी. फलंदाज जगदीश टाणगेने ठाण मानलंय खेळपट्टीवर. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे जैन देवरुंग संघाला विजयासाठी. 2 चेंडू 5 धावा जगदीश टाणगे आणि ते मात्र निर्धाव. 1 चेंडू 5 धावा. 35 धावांचं आव्हान असताना काय गोलंदाजी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा जगदीशने खर्च केल्या, त्यानंतर आस्तिकने धावा खर्च केल्या 8, त्यानंतर मोहनने धावा खर्च केल्या 10 आणि 15 धावांची आवश्यकता असताना आता शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. जैन देवरुंग की विजय स्पोर्ट्स खांडपे. शेवटचा चेंडू, हा सामना जगदीश वर्से विनोद झालाय. षटकार मारावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. विनोद शेंडे जगदीश ठाणगेसाठी 1 चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची आवश्यकता. हवा सुद्धा आणि वातावरण सुद्धा गरम झालंय. विनोद शेंडे जगदीश ठाणगेसाठी आणि एष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. अभिनंदन टीम खांडपे. हार्ड लक जैन देवरुंग 35. चला नाणेफेकीसाठी विजय स्पोर्ट्स खांडपे आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे जगदीश पाटील खांडपे. पहिले षटक हाताळले 2. जगदीश तारे आहेत. जगदीश 2 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्या होत्या नाणेफेकीसाठी. चला या
कर्णधार विजेंद्र आलेले आहेत आणि मी विनंती करेल आदरणीय विश्वनाथ देसले साहेबांना की आपण चला या आणि आपण नाणेफेकी करणार आहोत. देसले साहेब आपले शुभ हस्ते. तत्पूर्वी आपण